नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत टेस्टी असा लसूण घातलेला मसाला बटाटा बनवून दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते पाहूया। तर मी त्यासाठी बटाटे घेतले, तर मी बटाटे धुवून घेतलेत। आपल्या ह्याची साल काढायची आणि असेच बटाटे करायचेत। लागणारं साहित्य जिरे, मीठ, हळद, काळा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, लसूण, तेल हे साहित्य लागणार आहे। आता आपण तयारी करूया। तर एका प्लेटमध्ये मी 2 चमचे जिरे घेते, त्यात लसूण ठेवूया। तर भरपूर असा मी लसूण घेतले, लसणामुळे टेस्ट येते आणि मीठ लागणार आहे। आता पहिल्यांदा आपल्याला हे कुटून घ्यायचं। तर खलबत्त्यात मी पहिल्यांदा जिरे घालते। जिरे आपण थोडेसे कुटून घेऊया उबडधबड। नंतर त्यात आपण चवीपुरतं मीठ घालूया, म्हणजे जिरे चांगले कुटले जातील। आता हे चांगलं कुटून घेऊया। तर चांगले कुटले बारीक झाले की आपण त्यामध्ये लसूण घालूया आणि आता लसूण कुटून घ्या। तर अगोदर लसूण घातलं तर जिरे कुटले जात नाहीत, म्हणून पहिल्यांदा जिरे कुटून घ्यायचे, नंतर लसूण घालायचा। तर चांगलं कुटून घ्यायचं। तर मस्त असं कुटून झाले तर एका मी वाटीमध्ये काढून घेते कुटलेलं सगळं। आता ह्यामध्ये आपण साहित्य घालूया। हळद घातली 2 चमचे लहान, काळं तिखट घातले 2 चमचे, 2 चमचे लाल तिखट घातले, सगळं चवीपुरतं घालायचं। अगोदर आपण मीठ घातले, त्यात गरम मसाला घातला 2 चमचे। आता हे सगळं मिक्स करूया। आता ह्यामध्ये आपण तेल टाकूया पहिल्यांदा थोडंसं, नंतर मिक्स करून घेऊया। परत लागलं तर अजून घालूया। तर मी तेल घातले, चांगले मिक्स करून घेऊया। आपल्याला बटाट्यामध्ये भरता येत पण आपल्याला तेल घालायचे। तर आपले तयार झाले। आता आपण गॅस पेटवून त्यावर कढई ठेवूया। कढईत तेल होते आणि गॅस बारीक करून घेऊया। आता आपलं तयार झाले सारण। आता आपण बटाटे मधोमध चिरून घेऊया। शेवटपर्यंत चिरायचं नाही, थोडंसं खालीपर्यंत ठेवायचा, असं चिरायचा। पण दुसऱ्या पण बाजूला असंच चिरून घ्यायचा, आणि दोन्हीकडे आपल्याला मसाला भरायचा आहे। दोन्ही साईडला असं मी बटाटा चिरून घेते। तर अशा प्रकारे आपण सगळे बटाटे चिरून घेऊया। तर दुसरा पण बटाटा असाच चिरून घेते मी। तर सगळे बटाटे चिरून झाल्यानंतर आपल्याला ह्यात मसाला भरायचा आहे। तर बटाटे चिरून झालेत, आता आपण मसाला भरूया बटाट्यामध्ये। तर असं थोडंसं उघडायचं आणि चमच्याने किंवा हाताने ह्यामध्ये मसाला जेवढं जातील तेवढं त्यात मसाला भरायचा। तर पहिल्या साईडला भरल्यानंतर परत दुसऱ्या साईडला पण असाच भरून घ्यायचा। तर दुसऱ्या साईडला पण असाच थोडंसं फाकायचं आणि त्यात मसाला भरायचा। अलगद असं करायचं, नंतर ते तुटलं जाते। तर दुसरा पण साईडला असं भरून घेतले। तर अशा प्रकारे आपण सगळे बटाटे भरून घेऊया आणि प्लेटमध्ये ठेवूया। तर दुसरा पण असाच भरला आहे मी। तर सगळे बटाटे मी भरून घेते। तर जेवढा मसाला आहे तर जेवढे बटाटे लागतील एवढे बटाटे आपण भरून घेऊया। तर हे मसाला मला 6 बटाट्याला पुरलं आहे। तर अशा प्रकारे मी 6 बटाट्यामध्ये मसाला भरून घेतला आहे। आता आपले तयार झाले, तेल पण गरम झाले। आता आपण तेलामध्ये ठेवूया सगळे 6 बटाटे। तर अलगद असे सगळे बटाटे तेलामध्ये ठेवायचे। बटाट्यातला पण मसाला त्यामध्ये घालूया। तर 15 मिनिट अगोदर मी गॅस चालू करून मोठ्या गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला, आता आपण गॅस बंद करूया आणि तवा आता आपण त्या कढईवर ठेवूया आणि मंद आचेवर आपल्याला 15 मिनिटं वाफवायला द्यायचं आहे। 15 मिनिटांना आपण तवा काढायचा आहे। मग दोन्हीकडे गॅस चालू करून ते तवा आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यामुळे दोन्हीकडनं चांगलं वाफवलं जाते बटाटा। आता आपण बटाटा हलवून घेऊया आणि परत तव्याचा गॅस बंद करून परत तवा कढईवर ठेवूया बारीक गॅस करून 15 मिनिटं। परत 15 मिनिटांनी काढूया आणि हलवून घेऊया। तर मस्त असा आपला बटाटा तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि परत तवा त्यावर ठेवूया आणि आपण काढूया। तर मस्त असा आपला लसूणी भरलेला मसाला बटाटा आपला तयार झाला। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर खायला मस्त लागतो, तरी बिन पाण्याचा असल्यामुळं खराब होत नाही लवकर। तर मस्त असा वाफवला आहे बटाटा। आता आपण जेवणासाठी ताटात घेऊया। एक चपाती आणि नंतर एक बटाटा ताटामध्ये ठेवला आहे। तर एक घास खाऊन बघते मी कसा झाला आहे। तर मस्त झाला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।